नमस्कार मंडळ. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बिग बॉस नमस्कार मंडळी. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6चा, म्हणजेच 26 जानेवारीचा. नमस्कार मंडळी. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6चा 26 जानेवारी म्हणजेच कालचा जबरदस्त एपिसोड. तर कालचा एपिसोड मित्रांनो फुल ड्रामा, इमोशन, स्ट्रॅटेजिक मूव्सने भरलेला होता. तर प्लीज माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, काही कंटेस्टंट जे आहेत ते गेम माइंडने खेळत आहेत, तर काही इमोशन्स मध्ये वाहून जात आहेत, काही जणांचं कोल्ड वॉर चालू आहे. तर मित्रांनो, काल ऍक्च्युली खास जे झालं ते म्हणायचं तर अनुश्रीने परत केली चोरी. तर आता एक्झॅक्टली जेव्हा राशन येतं, आता राशनमध्ये बिग बॉसने एक ट्विस्ट दिलेला आहे. या वेळेला राशनचं सिलेक्शन न देता, म्हणजे सिल्वर, ब्रॉन्झ आणि गोल्ड हे असं ऑप्शन न देता, बिग बॉसने घरातल्या सगळ्या जणांना गोल्ड राशन दिलेलं आहे. आणि असं जेव्हा बोलतात घरातले तर खुश होतात आणि राशन घेतात पण. आता राशन आल्यानंतर मात्र जी चोरी झाली ती म्हणजे अंड्यांची चोरी. आता अंड्यांची चोरी हे बिग बॉसच्या घरामध्ये खूप कॉमन आहे आणि प्रत्येक सीझन मध्ये हे होतच. कारण काही काही जण आहेत ज्यांना अंड्यांशिवाय चालतच नाही, कारण त्यांना प्रोटीन लेवल पाहिजे असतं. तर आता हा जो टोळीचा ग्रुप आहे, एक्सेप्ट रोशन, तर ह्या लोकांनी काय करतात, सगळ्यांच्या सगळ्यांच्या अंड्यांच्या ह्याच्यामधलं ट्रे मधलं दोन दोन अंडे काढून घेऊन स्वतःच्या ह्याच्यामध्ये ठेवतात. आता या अंडी चोरीमध्ये अनुश्री, विशाल आणि रुचिता हे 3 जण आहेत. तर मित्रांनो, जेव्हा सागरला कळतात आता तर मी 18 ठेवली होती, अचानक 16 कशी झाली, दोन कमी झाले. तर सगळे चेक करतात, सगळ्यांच्या ह्याच्यातले 2-2 गायब असतात. तर आता मात्र खूपच इश्यू व्हायला लागतो. म्हणून अनुश्री येऊन सांगते की पहिला ऍक्च्युली ओमकार सांगतो की मी पाहिले विशाल 2 अंडी घेऊन ठेवत होता. तर आता विशाल सांगतो की अरे नाही, ते फुटली होती ना, ते मी टाकायला चाललो होतो, असं विशाल सांगत असतो. पण हे जरा जास्त लेवलला भांडण वाढत जातं, दिव्या खूप खवळते. तेव्हा मात्र अनुश्री जी आहे म्हणते की हे अंडी मी चोरलेली आहेत. तर आता हे कसं होणार आहे माहितीये का, अनुश्रीचं लांडगा आला रे आला असं होणार आहे. आता ते चावीचं पण प्रकरण जे झालं होतं तिनेच चोरली होती, आता ते विकेंडच्या वारला आपल्याला म्हणजेच भाऊंच्या धक्क्यावर आपल्याला कळलेलं आहे. पण आता अंडी पण तिनेच चोरलेली आहेत म्हटल्यानंतर डेफिनेटली घरातल्या सगळ्यांनाच राग येणार. आणि यापुढे काहीही चुकून चोरी जरी झाली तर पहिला डाऊट जे आहे ते अनुश्रीवर जाणार आहे. हे माणसाचं नेचरच आहे डाऊट घेण्याचा. आता 2 वेळा जर तो माणूस पकडला गेला, तिसऱ्यांदा ऑब्व्हियसली त्यावरच जाणार. तर आता आता मात्र विशाल म्हणतो की हे सगळं गमतीनं केलंय अगं, आम्ही काही असं सिरियसली नव्हतं केलं, म्हणून तो त्या गोष्टींवर पडदा घालायचा कोशिश करतो. तर आता मात्र तन्वी म्हणते की चावी पण ती चोरली वगैरे. ती बिचारी तन्वी, ऍक्च्युली तन्वीचं काहीच नव्हतं यामध्ये. दीपाली ताईंनी काल जे केलं की तुला माहित होतं की तिने चोरी केली आहे तरी पण तू काहीच बोलली नाहीस, असं तसं. आणि असं ऐकल्यानंतर ना कुणालाही राग येतो. आणि दीपाली ताई काय म्हणतात, अनुश्री स्वतः मला सांगितली की मी तन्वीला शेअर केली होती गोष्ट. मग दीपाली ताई डायरेक्ट हिच्यावर ब्लेमच घालतात की तुला हे माहित होतं की तिने चोरी केली आणि तू पण यात सामील होतेस. हे तन्वीला खूपच हर्ट होतं आणि ती ओरडायला लागते की तुम्ही असं कसं बोलू शकता. अनुश्रीला ती बोलवून आणते. आता अनुश्री म्हणते लगेचच हे 3 जे आहेत, अनुश्री, रुचिता आणि विशाल, आता हिला काही फुटेज देऊ नको बरं का. या 3घांनाही असं वाटतं बिग बॉस जे आहे ह्यांच्यामुळे चाललंय आणि ह्या 3घांमुळे बाकीचे सगळे दिसतात. ओके. तर आता अनुश्री जाते आणि ती सांगते की नाही, तिला माहित नव्हतं, मी नंतर ना तिला सांगितलं होतं. ओके, तिथपर्यंत गोष्ट झाली. दीपाली ताई अजूनही ऍक्सेप्ट करायला तयार नाही. जेव्हा ती भांडत बाहेर येते तेव्हा रुचिता आगीत तेल घालते, म्हणजे काडी लावल्यासारखं करते ती. आणि ती सांगते की तिला एकटीलाच माहित होतं की हिने चोरली आहे. मग ती जाऊन परत कॉन्फिडेंटली एकदम नाही हीच चोरली आहे, तिने पण सांगतीये मी माझ्या मतावर ठाम आहे, असं तसं बोलल्यानंतर ना मात्र अनुश्री परत एकदा सांगते समजावून की अगं ताई, तिला खरंच माहित नव्हतं, हे सगळं माझं प्लॅन होतं. तेव्हा कुठे जाऊन दीपाली ताई सॉरी बोलते. आता या बाबतीत खरं सांगायचं तर दीपालीची चूक आहे, कारण तिला माहित नसताना इतके मोठे ब्लेम लावायची गरज नाहीये, ते पण नॅशनल टीव्हीवर. आणि तन्वी म्हणते ते पण बरोबर आहे. तर आता विशाल या सगळ्या गोष्टीला हे मजाक होतं, तुम्ही खूप सिरियसली घेताय असंही तो बोलतो. तर आता दिव्या जे आहे
ती म्हणते की मी या तिघांसाठी नाश्ता बनवणार नाही, आणि जेवणाची टीम पण तेच ठरवते की आम्ही या तिघांसाठी जेवण, नाश्ता, डिनर नाही बनवणार. तर आता बेसिकली रुचिता म्हणते की नाही, मी यात नाहीच आहे, मला का असं करताय, असं तसं. तर ठीक आहे, ही पनिशमेंट मिळायला हवी होती, त्याशिवाय अनुश्रीला अक्कल आली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे मला इकडे रोशन दादाचं खरंच कौतुक वाटलं. रोशन दादा क्लिअरली बोलला, मी अशा गेम मध्ये नाहीये ज्या गेम मध्ये चोरी इन्व्हॉल्ड आहे, त्यामुळे मला अजिबात असं तुम्हाला सपोर्ट करायचं नाही, असं तो क्लिअरली बोलतो. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन टास्क जो आहे तो होणार असतो. बिग बॉस सांगतात की आता एक वाईल्ड कार्ड एंट्री जी आहे ते घरामध्ये सामील होणारी. तर सगळे शॉक होतात, कोण आहे कोण आहे म्हणून. तर मिस्टर इंडिया म्हणजेच थीम आहे ऍक्च्युली या नॉमिनेशन टास्कची. जे घरामध्ये दिसत नाहीयेत या फिर कमी दिसतात तर त्यांना नॉमिनेट करायचं. तर आता हा टास्क असा असतो की जोड्यांमध्ये हा टास्क आहे. 2 जोडी जाणार जे बिग बॉस सांगतील, आणि दुसरी 2 जोडी येऊन त्या लोकांना नॉमिनेट करणार, असं हा टास्क असतो. तर आता मित्रांनो, पहिली जी जोडी दिली आहे बिग बॉसने ती दिली आहे दीपाली आणि दिव्याची. या दोघांना नॉमिनेट करायला सागर आणि ओमकार येतात. तर मित्रांनो, इकडे दीपाली आणि दिव्या दोघं एकमेकांचं मत मांडतात की मी हिच्यापेक्षा जास्त दिसते, मी हिच्यापेक्षा जास्त, दोघी एकमेकांना वरचढ करून बोलत असतात. तर आता सागरचा पूर्ण सपोर्ट आहे की दीपालीला सेव्ह करायचं, आणि ओमकारचा पूर्ण सपोर्ट दिव्याला आहे की दिव्याला आपण सपोर्ट करूया. पण इकडे सागर आणि ओमकार या दोघांचं वाद जे आहेत, लाईक ओमकार प्रत्येक गोष्ट सांगत असतो ना की दिव्या हे करते ते करते, तर सागर म्हणतो की नाही, ते तर दीपाली पण करते. तर बेसिकली दोघांचं एकमत होत नाही, आणि यावर बिग बॉस म्हणतात की तुमचं एकमत होत नाहीये, त्यामुळे आता तुम्ही जाऊन बसा आणि सोनाली जी ऑलरेडी नॉमिनेटेड आहे ती आणि आयुष जो कॅप्टन आहे या जोडीने ठरवतील आता कुणाला वाचवायचं आहे. तर ते येतात, ते विदाऊट अ सेकंड म्हणजे वेळ वाया न घालवता त्यांनी दिव्याला सेव्ह केलं आणि दीपालीला नॉमिनेट केलं. तर आता या गोष्टीवर मात्र दीपालीला ऍक्च्युली खूप वाईट वाटतं आणि ती परत रडायला वगैरे चालू करते, खूपच रडते. तर आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं दीपालीचा कसा गेम आहे ऍक्च्युली? म्हणजे माझ्या मताने जर तुम्ही विचारलात, माझं मत जर तुम्ही विचारलात, तर दीपाली जी आहे ती खूपच वेगळीच आहे. म्हणजे तिला कधी काय बोलते सांगता येत नाही ती. आणि मुळात कसं आहे, आज हे उद्या ते परवा मी काय बोललेच नाही असा तिचा गेम आहे. कधी स्ट्रॉंग असते ती, कधी खूपच इमोशनल विक्टिम कार्ड प्ले करते, आणि कधी अचानकच सायलेंट मोडवर जाते ते. तर मुळात गेम म्हणजे क्लॅरिटी झिरो आहे, आणि नॉमिनेशन मध्ये येऊन शॉक दाखवणं म्हणजेच मी अभ्यास न करता दिलेली एक्झाम जी आहे ती दिली आणि फेल झाले असं तिचं आहे. तर बेसिकली काय, तर दीपालीला ऍक्च्युली इतका तिचा असं गेम नाहीये असं सगळ्यांना वाटतं. दुसरी जी जोडी होती विशाल आणि अनुश्रीची. आता या दोघांमध्ये कुणाला नॉमिनेट करायचं हा डिसिजन परस्पर राकेश बापट आणि तन्वीचा होता. आता तन्वी जी होती ती ऑब्व्हियस होती की ती विशालला नॉमिनेट करणार, आणि राकेश जे होता तो पण अनुश्रीला नॉमिनेट करणार, हे मात्र नक्की होतं. कारण राकेशला ऑलरेडी अनुश्री आता ती इतकं काही बोलली म्हटलं डेफिनेटली तो तिला सेव्ह नाही करणार. पण इथे जे आहे या दोघांचं मत काय एक होत नाही. पण तन्वी जी आहे, तन्वीचा ऍक्च्युली काय स्ट्रॉंग पॉइंट आहे माहिती का मित्रांनो, ती समोरच्याचं माइंड इतकं छानपणे इन्फ्लुअन्स करते ना की समोरच्याला पण ती तयार करते. ओके, तर ती राकेशला तयार करते की आपण जे आहे ते विशालचं नाव घेऊया, तू उलट त्याच्यासोबत या 5 दिवसामध्ये पण सॉर्ट आउट करू शकतो काही गोष्टी, आपण अनुश्रीला सेव्ह करूया आणि त्याला नॉमिनेट करूया. तर आता विशाल नॉमिनेट झालेला आहे आणि दुसरी दीपाली नॉमिनेट झालेली आहे. तर मित्रांनो, विशालचा गेम एकदम क्लिअर आहे, बोलायचं खूप, करायचं कमी, पंचलाईन्स भारी पण ऍक्शन झिरो. तर मित्रांनो, हा फक्त मागे बसून पोरींना पुढे करून गेम खेळतोय असं किती जणांना वाटतं, प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जेव्हा तो नॉमिनेशन मध्ये जातो, यावेळेला पहिल्यांदाच गेला तो. मित्रांनो, तिसरी जी जोडी होती ती प्रभू आणि सचिनची होती. तर आता या दोघांना नॉमिनेट करण्यासाठी येणार आहेत करण आणि प्राजक्ता ताई. तर आता करण आणि प्राजक्ता या दोघांचंही एकमत होतं की आपण प्रभूला काढूया, कारण सचिन जे आहे तो दिसतोय आणि प्रभू जरा कमी दिसतोय, तर त्यामुळे प्रभूला नॉमिनेट करण्यात आलं.
तर मित्रांनो, प्रभूचं कसं आहे ना, स्ट्रॉंग स्टँड असतो ना, त्याची फाईट असते ना, कुठला असा मोमेंट आहे की म्हणतात की हा माणूस लक्षात राहिला. तर हे असं नाहीये त्याचं. नॉमिनेशन म्हणजे प्रभूसाठी एक रिमाइंडर आहे की भाऊ, तू बिग बॉसच्या घरात आहेस. तू बॅकग्राऊंड म्युझिक किंवा बॅकग्राऊंड आर्टिस्ट नाहीयेस. तर बेसिकली बघूया, प्रभूला तर डेफिनेटली लोक वाचवतील, पण तरी सुद्धा प्रभू आता खेळणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, 3 कन्फर्म नॉमिनेशन्स बिग बॉसने सांगितलेले आहेत. दीपाली, विशाल आणि प्रभू. तर आता या 3 जोड्या झालेल्या आहेत. बाकीचे जोड्या आहेत जे ते आज होतील. तर आता चौथी जोडी जी आहे ती सागर आणि प्राजक्ताची आहे. आणि यांना सचिन आणि रोशन जे आहेत ते नॉमिनेट करायचं. पण आता प्रोमोमध्ये तर असं दिसून आलेलं आहे की या दोघांचं एकमत होत नाही आणि खूप प्रयत्न करतात. सचिन म्हणतो की आपण प्राजक्ताला वाचवूया आणि रोशन म्हणतो की आपण सागरला वाचूया. तर दोघांचं एकमत होत नसल्यामुळे बिग बॉस डायरेक्ट धमकीच देऊन सोडतात आणि सांगतात की जर आता तुमचं एकमत नाही झालं तर मी आता घराचं राशन सिल्वर वर आणून ठेवणार आहे. तर आता पाहूया कोण कोण नॉमिनेट होतं. सध्या तरी 3 लोक नॉमिनेट आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे नॉमिनेशन्स फेअर होते की अनफेअर होते ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.